जे आपलं पश्चिम भाग जळगाव तालुक्याचा जो पश्चिम भाग म्हणून ओळखला जातो आहे, त्या पश्चिम भागामध्ये राष्ट्रवादीचा एक बालेकिल्ला म्हणून बघितलं जायचं. कारण आत्ता या 10 वर्षात असं परिवर्तन झालेलं आहे की त्या पश्चिम भागातली पश्चिम भागात बी त्या गावातनी आज बी म्हणजे भाजपचं म्हणजे चांगली एक ताकद निर्माण झालेली आहे. आणि त्याच ताकदीच्या जोरावर आमच्या आता जिल्हा परिषदेचे उमेदवार जयवंतराव मसनू सुतार म्हणून त्यांना बी या पश्चिम भागामध्ये असा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आणि आम्हाला आशा आहे की आणि ती आमची सीट म्हणजे 100% त्यांच्या कामाच्या जोरावर किंवा दिलेली त्यांनी जे हे आहेत लोकांना म्हणजे आश्वासनं दिलेली आहे आणि ती 100% पूर्ण करतील. याची पण आम्ही या तालुक्याचे भाजपाचे तालुका उपाध्यक्ष म्हणून ही पण आमची पण तेवढी जिम्मेदारी आहे की लोकांना आम्ही ते पूर्णपणे पटवून सांगितलेलं आहे की बाबा ही कामाची व्यक्ती आणि ते करणार आहेत. आणि आता या होऊ घातलेल्या या जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये जयवंतराव सुतारे नक्कीच येतील आणि भाजपचं कमळ फुलल असे मी तुम्हाला असं आश्वासन देऊ शकतो आहे. कसं काय असं कसं काय वाटतं? साहजिकच आहे सर की मागच्या काळामध्ये आता तुम्हाला मी म्हटलंच आहे की मागच्या काही काळापूर्वी आमच्या त्या पश्चिम भागामध्ये राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. कारण त्यावेळी काय कसं लोकांना दिलेली आश्वासने किंवा काय विकास कामं असतील ती आजपर्यंत म्हणजे सर्व रखडलेलीच आहेत. काही बंच निवडणुकीच्या आश्वासनापुरती ती आश्वासनं दिली जायची. कारण आत्ता सध्या परिस्थिती तशी नाही राहिली आहे की आपल्या केंद्रापासून राज्यापासून आता जिल्ह्यापर्यंत पण ही भाजपची सत्ता बऱ्यापैकी कार्यरत असल्यामुळे लोकांचा कला पूर्ण बघण्याचा दृष्टिकोन जो आहे ते एक भाजपकडं म्हणजे चांगल्या प्रकारे लोकांचं चांगल्या दृष्टिकोनातून हे भाजपकडे लोक बघत असल्यामुळं ते पश्चिम भागाचा तर भाजपशिवाय का दुसरा पर्यायच नाही. आणि त्या खात्रीनुसार आम्ही सांगू शकतो की भाजपलाच लोक आता जे देणार आहेत खरोखर जी साथ देणार आहे ती भाजपलाच देतील.